आज मी तुम्हाला गावरान मेंढी पालनबद्दल माहिती सांगणार आहे. म्हणजेच त्याचा नफा किती होतो आणि तोटा किती होतो, ह्या सर्व गोष्टीवर आपण आज चर्चा करणार आहे. त्याआधी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा. आता काय होतं की बरेच लोकांचं वेगवेगळ्या दृष्टीचं विचार असू शकतात, कारण का हाताची बोटं सगळी सारखी नसतात. प्रत्येकाचा विचार मी पण मानतो की कुठं ना कुठं वेगळा असतो. कोण म्हणतं की दुसऱ्या जसं की माडग्यामध्ये चांगला आहे मेंढी पालन, तर कोण म्हणतं विजापुरीमध्ये आहे. तर प्रत्येकाचा अंदाज लावणं किंवा सांभाळ करणं ह्यात मी कुठं ना कुठं फरक असतो या, बरोबर. तर त्याचमुळं पण बरेच लोक काय म्हणतात की गावरान मेंढी पालन चांगलं नाही. तर तसं काही नाही आहे. कारण गावरान मेंढी पालन पण म्हणजे एकदम चांगलं आहे. आता काही लोक गावरान म्हणतात तर काही देशी मेंढी बोलतात, बरोबर. तर म्हणजे दोन्ही समजून चला. आता प्रत्येकाच्या बोलण्याचा आणि सांगण्याचा तात्पर्य किंवा गुणधर्म वेगवेगळा असू शकतो, बरोबर. पण माझ्या सांगण्याचं एकच तुम्हाला सांगतो की गावरान मेंढी पालन जे आहे ते एकदम फायद्याचं आहे. कारण त्याचं असं आहे की त्या मेंढीला जास्त खाद्य लागत नाही, बरोबर. म्हणजे तिचं पोट बारकं असते, हावरकी मेंढी असते, जास्त चारा वगैरे किंवा खुराकाची गरज लागतच नाही. खुराक नसेल तरी पण ती मेंढी तुमच्या फार्मवरती राहू शकते, बरोबर. आता त्यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय असते की बऱ्याच काही मेंढी पालन केलं जातं, पण बऱ्याच काही मेंढ्या आजारी पडतात. आणि आजारी मेंढी पडलं म्हटलं तर त्यामध्ये खर्चही जास्त होत असतो. आणि खर्च करून नीट झाली तर ठीक आहे, नाही तर मरण पावली तर नुकसानही असते, बरोबर. तर त्यामुळं ही कुठं ना कुठं गावरान जी मेंढी पालन आहे ह्याला जास्त महत्त्व दिलं जातं. म्हणजे ही मेंढी आजारी वगैरे पडत नाही. आणि शक्यतो जर आजारी पडली तर शक्यतो तुम्ही गोळी किंवा एखादं इंजेक्शन दिलं तर सहजासहजी नीट होते. आणि कोणत्याही प्रकारचा म्हणजे जास्त असा खर्च वगैरे तिच्या आजारावरती खर्च होत नाही. म्हणजे तिच्या शरीरामध्ये तशी शक्ती असते. आणि तिला काही असं म्हणजे तुम्ही म्हणसाल की त्याला पौष्टिक आहार पाहिजे किंवा चांगला खुराक पाहिजे किंवा चांगल्या प्रकारचा चारा पाहिजे, असंही काही म्हणजे भासवत नाही, म्हणजे गरज पडत नाही त्या मेंढीला. कारण असं आहे, फक्त पहिलं शक्यतो गावरान मेंढी पालनच केलं जात होतं. बऱ्याच जागेला गावरान मेंढी पालन दिसत होतं. पण आज काय आहे की लोकांचा विचार बदललेला आहे. आणि आहेत काही ठिकाणी, नाही असं नाही आहे, बऱ्याच ठिकाणी आहेत. जसं की काही लोकांनी शेळी पालन केलं आहे, तर शेळी पालनमध्ये काही मेंढ्याही आहेत, ते गावरान मेंढ्याच आहेत. आणि गावरान मेंढी म्हणजे कसं काळ्या असतात किंवा तांबड्या असतात, कलरवर काही नसते, किंवा काळ्या पांढऱ्या अशाही असू शकतात, बरोबर, किंवा काळ्या बांड्या असतात. आता त्याचं काय आहे की सिंपल म्हणजे बारीक मेंढी असते, तिला कोकरी पण बारीकच होतात, बरोबर. आता लोकांचा गुणधर्म असतो की जसं की भारी मेंढ्या करायच्या. आता भारी मेंढ्या काय करतात, तर भारी मेंढ्याचा भारी खर्चही असतो, मोठ्या मेंढ्या असतात, बरोबर, खाद्यही जास्त लागतं. आणि शिवाय त्याची कोकरीही तशी मोठी होतात. आणि ती मोठी कोकरी झाली तर मोठा पैसाही बनतो कुठं ना कुठं, पण खर्चही तसाच असतो, बरोबर. ह्या आपण गोष्टीचा कुठं ना कुठं विचार केला पाहिजे. तुम्ही पहिल्यांदाच करायचा विचार करत असाल किंवा आता नवीन तुम्हाला वाटत असेल तुमच्याजवळ शेळ्या आहेत आणि 1-2 तुम्हाला जर सांभाळायच्या आहेत, हां, तुम्हाला काही अनुभव नाही त्या गोष्टीचा, म्हणजे जसं की आजाराचा वगैरे जर काही अनुभव नसेल, तर तुम्ही गावरान जी मेंढी पालन आहे म्हणजेच देशी मेंढी पालन आहे त्याच्याकडे जाऊ शकता. कारण का हे अगदी कमी खर्चामध्ये होतं. जास्त तुम्हाला असं काही म्हणजे वैरण काढीची म्हणा किंवा खुराकाची काही गरज भासू देणार नाही. आणि जसं की मेडिसिनची पण काही गरज भासू देणार नाही, म्हणजे आजारी वगैरे पण पडणार नाही. आणि ह्याचं उत्पन्न जरी आपण पकडायचं झालं तर उत्पन्नही चांगलं, कुठं ना कुठं शेळीपेक्षाही चांगलं उत्पन्न तुम्हाला भेटून जातं, म्हणजे, बरोबर. आता शेळी जसं की गावरान शेळी पालन असते, तर शेळीपेक्षाही चांगलं मेंढीचं उत्पन्न भेटून जातं. कारण काय असते, फक्त एक तुम्हाला सांगतो, मेंढीची पिल्लं उचलून येतात आणि शेळीची पिल्लं उचलून येत नाहीत. म्हणजेच पिल्लांची ग्रोथ होत नाही, वजन वाढत नाही शेळीच्या पिल्लांचं. आणि मेंढींच्या जी पिल्लं असतात म्हणजेच कोकरी असतात त्यांचं वजन फास्टमध्ये वाढत असते. आणि 3-3.5 महिन्यात ते कमीत कमी 4 महिन्यापर्यंत तरी विकून जातात, म्हणजे. आणि चांगल्या प्रकारचे पैसे येतात. जरी 6-7 हजार रुपये जरी आले तर मित्रांनो, आज काय 6-7 हजार रुपये म्हणजे कमी नाहीत, बरोबर. कारण का आपण त्याला ना की कोणत्या प्रकारचा खुराक दिला ना, नाही की कोणत्या प्रकारचे सलाईन वगैरे किंवा तुमचं बरेच काही औषध असतात त्यावरती जर पैसा नाही खर्च झाला किंवा चांगल्या चाऱ्यावरती जर नाही पैसा खर्च झाला आणि तुम्हाला जर सहजासहजी जर 6-7 हजार रुपये जर भेटत असतील तर चांगलाच मानला पाहिजे तो व्यवसायी, बरोबर. आज 6-7 हजार रुपये भेटणं म्हणजे पण काही कमी नाही आहे, बरोबर.
आता तुम्ही 1-2 मेंढ्याचा हिसाब करत असाल तर कुठं ना कुठं म्हणजे तुम्हाला कमी वाटत असेल, पण तुम्ही जर जास्त मेंढ्याचा हिसाब केला तर तुम्हाला ती रक्कम 5,000 रुपयानं, जर मी आता 7,000 रुपयानं सांगतो तरी कमी वाटत असेल, पण तुम्ही 5,000 रुपयानं जरी किंवा 4,000 रुपयानं जरी हिसाब केला ना, तरीही तुम्हाला कुठं ना कुठं म्हणजे मोठी रक्कम वाटू लागते, बरोबर. आता ज्यांचं म्हणजे नवीन करणार आहेत किंवा वाटतं की हा खरंच करावं, तर त्यांनी कुठं ना कुठं या गावरान मेंढी पालनाकडे किंवा देशी जी मेंढी आहे त्याच्याकडे गेलं तरी चांगलं आहे. आता मी म्हणत नाही, लोक म्हणतील तुम्ही माडग्या सांभाळता किंवा विजापुरी सांभाळता आणि आम्हाला गावरान सांगता. तर माझ्याकडे ही गावरान मेंढी आहे, तुम्हाला दिसत असेल काळी एक मेंढी आहे माझ्यात, आणि ती बाकीची काय लावरा आहे त्या, बरोबर. तुम्हाला जर दावायचं झालं तर बघा, तुम्हाला झूम करून दावतो बघा, या इथं खाते या, बरोबर का. बघा हे गावरानच आहे म्हणजे ती, कारण का मेंढी चांगली होती, पण मेंढीला जो नर जो आहे तो देशी गावरान नर लागल्यामुळं ती लावर तशीच झालते, आणि ती लावर आमच्या शेळ्यामध्ये पहिली होती, बरोबर. तर त्यामध्येच तो हे लावर जन्मलेले आहे आणि तीच आता मेंढी झालेली आहे. म्हणजे आज तिचं मी जवळजवळ 3रं-4थं यात घेतलेलं आहे त्या मेंढीचं म्हणजे, बरोबर. तर चांगल्या प्रकारे आजपर्यंत माझा असा अनुभव आहे की आजपर्यंत ती मेंढी आजारी पडली नाही, कोणत्या प्रकारचा मला खर्च आला नाही. मी तुम्हाला सांगतोय म्हणजे त्या एका मेंढीच्या अनुभवावरून सांगतोय. जसं की माझ्यात काही शेळ्या पण आजारी पडल्या, पण ती मेंढी मग तुला आजारी पडली नाही. आता मध्ये मला एका महिन्याभरात तिच्या नरड्याला एक गाठ आलती, पण ती पण कसं आलतं की रानामध्ये म्हणजे नाल्यामध्ये घाण पाणी होतं, जसं की मसरं वगैरे बसलेले, त्यांनी जसं की त्यात शेण पडलेलं किंवा पाण्यामध्ये म्हशी गेल्यानंतर लघवी वगैरे करतात, तर ते पाणी पूर्ण आटलेलं, आणि जे थोडंभर पाणी राहिलेलं होतं म्हणजे जे गुडघाभर पाणी राहिलेलं होतं त्यामध्ये जंतू वगैरे असतात, आणि ते पाणी त्या मेंढीनं पिलं होतं, आणि ती पाणी पिल्यामुळं तिच्या नरड्याला गाठ उठलेली. त्यामध्येच मी कुठं तिला इंजेक्शन वगैरे केली, आणि बाकीच्या प्राण्याबरोबर जसं की लसीकरण वगैरे मी करत असतोय, म्हणजे बाकीच्या प्राण्याला मला करावं लागतं लसीकरण, तर त्याचबरोबर केलेलं आहे. पण शक्यतो मला कोणत्याही प्रकारचा म्हणजे त्यामध्ये खर्च झाला नाही किंवा करावाही लागत नाही, बरोबर. तर मी दिलेली माहिती ही तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.